हॅलो मैत्रिणींनो, स्वस्तात मस्त असं बजेट फ्रेंडली किचन ऑर्गनायझेशनचे काही आयटम मी तुमच्यासोबत इथं शेअर करणार आहे. पहिला तर हे जे आहे माझ्या किचनचा कॉर्नर लुक आहे. अशा पद्धतीने इथं मी ह्या छोट्या बरण्या खरेदी केलेल्या आहेत डीमार्टमधून. 89 रुपयांना 4 बरण्यांचा सेट मिळालेला आहे. असे 2 सेट मी घेतलेले आहेत. इथं तुम्हाला दिसतच आहे वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत 2. आणि हा बरण्यांचा ऑर्गनायझर आहे तो फक्त 149 रुपयांचा आहे. आणि सोबतच हे इथं छोटं म्हणजे आपण चाकू, चमचे वगैरे, लायटर वगैरे ठेवण्यासाठी हा छोटा ऑर्गनायझर घेतलेला आहे. तो फक्त 49 रुपयांचा आहे. सोबतच आणखीन काही प्रोडक्ट्स आहेत मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. अगदी बजेट फ्रेंडली आणि अगदी उपयोगात येणारे आहेत असे. आता हा सोप बॉक्स आहे. याच्यामध्ये ज्यावेळेस आपण साबण ओला होतो त्याच्यातील पाणी निघून जाण्यासाठी याला खाली असा बॉक्स आहे एक्स्ट्रा. याच्यामध्ये एक्स्ट्रा जे पाणी आहे ते खाली राहतं आणि साबण असा वरती राहून एकदम ड्राय राहतो, ओला होत नाही. अशा पद्धतीचा हा सोप बॉक्स आहे जो मला आवडलेला आहे, तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे मी. आणि सोबतच हे जे आहे आपण बाथरूममध्ये हे असं अटॅच करू शकतो. याच्यामध्ये आपण कोलगेट म्हणजे इथं दाखवल्याप्रमाणे जे साहित्य असतं बाथरूममध्ये आपण ठेवणार आहे ते साहित्य तुम्ही अशा पद्धतीनं अगदी वेल मॅनेज करू शकता. इथे जे सोप डिस्पेन्सरचं कलेक्शन आहे अगदी सुंदर कलरमध्ये आहे. असं वाटतं साड्यांचेही कलर असे ब्राईट असते तर किती सुंदर साड्या दिसल्या असत्या. सोबतच हे जो बॉक्स आहे याच्यामध्ये आय थिंक ज्वेलरी वगैरे, आपण कानातली वगैरे असे छोटे छोटे जे ज्वेलरीचे आयटम असतात ते ठेवण्यासाठी असेल असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. आणि हे क्यूट दिसतं, इतकं सुंदर, म्हणजे आपला जो मेकअप बॉक्स वगैरे असेल त्याच्यामध्ये अगदी सुंदर दिसेल. आता मगाशी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं मी अशा पद्धतीचा हा जो बॉक्स आहे मी म्हणजे किचनवरती आपलं जे चाकू किंवा कात्री, जे लायटर आयटम असतात ते व्यवस्थित ठेवण्यासाठी, ऑर्गनाईज राहण्यासाठी घेतलेला आहे. आणि सोबतच हा आपण टेबलवरती ऑर्गनायझर घेऊ शकतो. अतिशय सुंदर लुक येईल, म्हणजे अस्ताव्यस्त जे साहित्य पडतं ते व्यवस्थित मॅनेज राहण्यासाठी अशा पद्धतीच्या गोष्टी उपयोगी ठरतात असं मला वाटतं. सगळ्यात भारी मला आवडलेला आयटम हा आहे डस्टबिन बॉक्स. अगदी व्यवस्थित हातामध्ये वेल मॅनेज होतो. म्हणजे आपल्याला किचनवरती एक भाज्यांचं वगैरे असं आपल्याला टाकायचं असतं कचरा वगैरे, त्यावेळेस हा एकदम परफेक्ट ऑर्गनायझर आहे असं मला वाटतं. 199 रुपये याची प्राईस आहे. याच्यातीलच हा दुसरा आयटम आहे. हा थोडा मोठा आहे असं मला वाटतं, उबट आहे आणि तो थोडासा स्क्वेअरमध्ये आहे. अशा पद्धतीचे ऑर्गनायझर असायलाच पाहिजेत किचनवरती असं माझं तर मत आहे. आता इथं विषय आहे क्वालिटीचा, तर बेस्ट क्वालिटी आहे. 199 रुपयामध्ये याची जी क्वालिटी आहे डस्टबिनची एकदम भारी आहे. म्हणजे अजिबात खराब होईल, पटकन फुटेल, मोडेल असं अजिबात वाटत नाही, एवढं टणक आहे ते. आणि हा तर एकदम स्वस्तात मस्त असा ऑर्गनायझर आहे. बघितल्यानंतर लक्षात येईलच तुमच्या, भरपूर साहित्य याच्यावरती बसेल असं वाटतं. आणि आता हे जे बॉक्सेस आहेत ऑर्गनायझर बॉक्सेस तुम्ही फ्रीजमध्ये वगैरे सहजरित्या वापरू शकता. म्हणजे फ्रीजमध्ये आपल्याला भाज्या किंवा काही साहित्य ठेवायचं असतं, फळं वगैरे, तर ते अशा पद्धतीनं तुम्ही ऑर्गनाईज ठेवू शकता. हे बॉक्सेस दिसायला इतके सुंदर वाटतात ना, म्हणजे काचेचे नाहीत पण प्लास्टिकचेच आहेत, पण असं एकदम स्ट्रॉंग आणि क्वालिटी एकदम बेस्ट आहे याची. अशा पद्धतीचे इथे आहेत, वरती लावलेले आहेत, त्यांची प्राईजही खाली दिलेली आहे. हा बेस्ट वाटलेला, माझा आवडता आहे असं मला वाटतं. याच्यामध्ये जास्त क्वांटिटीही बसू शकते वस्तूंची, म्हणजे भाजी वगैरे जास्त प्रमाणात बसू शकते. आणि बाकीचं जे साहित्य आहे तेही तुम्ही कॅरी करू शकता याच्यामध्ये. फक्त 129 रुपयांमध्ये अशा पद्धतीचे आयटम भेटत आहेत जे तुम्ही टेबलवरती वगैरे सजवण्यासाठी ठेवू शकता. आणि याच्यामुळे आणखीनच सुंदर असा लुक येईल. बापरे, क्वालिटीचा फक्त विचार करायची गरज आहे. याच्यापेक्षाही स्वस्त आयटम बाहेर भेटत असतील सेम असे, परंतु क्वालिटी अजिबात अशी भेटत असेल असं मला वाटत नाही. एवढी बेस्ट क्वालिटी आहे इथं. अशा अनेक भरपूर वस्तू आहेत इथं. मी तुमच्याबरोबर मला ज्या आवडलेल्या आहेत आणि अगदी बजेट फ्रेंडली आहेत त्या शेअर केलेल्या आहेत. हे प्रोडक्ट आधीच मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे, कारण की मी हे स्वतः खरेदी केलेलं आहे आणि मला बेस्ट वाटलं म्हणूनच मी खरेदी केलं आणि म्हणूनच तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. आता क्वालिटी ही एकदम बेस्ट आहे याच्यावरती, म्हणजे जास्त ओझं सहन होणार नाही असं पण नाही आहे. असे भरपूर अनेक छोटे मोठे टूल्स आहेत जे रोज वापरात येतात आपल्या. असाच हा जो चॉपिंग बोर्ड आहे 199 रुपयांचा आहे फक्त. याच्यावरती मध्ये सेंटरला तुम्हाला भाज्या चॉप करण्यासाठी दिलेला आहे. सोबतच तुम्ही त्या साईडला अशा काढू शकता, म्हणजे प्लेट वगैरे वेगळी घ्यायची गरज नाही. असं एक सिंपल, म्हणजे इकडे तिकडे सांडू नये, पडू नये, तर ते ऑर्गनाईज व्यवस्थित आहे. आणि हे जे बॉक्सेस आहेत याची क्वालिटी एकदम बेस्ट आहे. एकदा खरेदी केली की तुम्हाला लॉंग टाईम ते यूज करता येतील अशा पद्धतीचे आयटम आहेत हे. आणि हे सहज आपल्याला घरामध्ये सगळे उपयोगात येतात असं मला वाटतं आणि बहुतेक जणांच्या घरी असतीलही. हा बजेट फ्रेंडली स्वस्तात मस्त किचन टूल्स किंवा घरातील
अनेक भरपूर उपयोगी वस्तू असणारा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. हा आईस म्हणजे आपण ज्यावेळेस बर्फ आपल्याला तयार करायचा असतो त्यावेळेस हा आईस बॉक्स आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पाणी भरून त्याच्या आकाराचा व्यवस्थित असा स्क्वेअर आकाराचा बर्फ तयार करू शकता. आणि हे ज्या जाळ्या आहेत याच्यामध्ये भाज्या किंवा ज्या आपल्या फळभाज्या किंवा फळं असतात ती तुम्ही फ्रीजमध्ये अगदी व्यवस्थित मॅनेज करू शकता. आणि हे जे आहे आईस्क्रीम तयार करण्याचे मोल्ड आहेत आणि सुंदर कलरमध्ये आहेत आणि वेगवेगळ्या शेपमध्येही आहेत. इथे आता भरपूर वेगवेगळ्या कंपनीचे तुम्हाला असे गरम जेवण राहण्यासाठीचे म्हणजे जास्त वेळ गरम जेवण राहावं यासाठीचे हे डबे आहेत. आता याच्यामध्ये दाखवलेले आहेत. प्राईसही तुम्हाला इथे दाखवतच आहे मी सोबतच. आणि भरपूर साऱ्या असं वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळ्या प्रकारचे आणि डिझाईनचे असे डबे आहेत. सोबतच हा बरण्यांचा वेगवेगळा एक वेगळाच कंपार्टमेंट आहे. त्याच्यामध्ये नुसतं तुम्हाला बरण्याच भेटतील बघायला. आणि प्राईसही त्याची खूप कमी आहे असं मला वाटतं. ते फक्त 85 रुपयांना अशा 4 बरण्यांचा सेट आहे. आणि क्वालिटी पण बेस्ट आहे. मी स्वतः आता तुम्हाला दाखवलंच आहे की मी स्वतः वापरते आणि बेस्ट क्वालिटीचे आहेत. लगेच खराब होतील असं काही नाही याच्यामध्ये. आणि आपल्याला किती लॉंग टर्म टिकवायचं आहे ते आपल्यावरच डिपेंड असतं. कमी खर्चात इथं बेस्ट दिसण्याचे प्रोडक्ट आहेत. म्हणजे किचनमध्ये अगदी एक सलग जर एकसारख्या बरण्या तुम्ही खरेदी केल्या तर अगदी सुंदर दिसतं म्हणजे किचन. म्हणूनच मी तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. याच्यावरती किमतीही आहेत. आता इतकं मोठं कंपार्टमेंट आहे की बरण्यांचं मी तुम्हाला असं प्रत्येक बरणीची प्राईस टॅग वगैरे असे दाखवू शकत नाही. एवढं जास्त आहेत तिथं आयटम. तुम्हाला स्वतःहून तिथं जाऊन चेक करून बघायला लागेल की कोणत्या बेस्ट आहेत. हा व्हिडिओ खरंच तुमच्या उपयोगी आला असेल किंवा तुम्हाला माहिती करून घेण्यासाठी हा खरंच उपयोगी पडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करायलाही विसरू नका. याच्यामध्ये कोणते कोणते आयटम आहेत जे तुम्हाला आवडले आणि अगदीच बजेट फ्रेंडली आहेत असं तुम्हाला वाटतं कमेंट करून नक्की कळवा. आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका आपल्या चॅनलला. थँक्यू.